अनुभव हे तुमच्या आमच्या उपयोगाचे नसतात। संसारिक अनुभव आणि पद्धतीने पुढे पुढे सरकत जातो त्याला म्हणतात संसार। या संसाराचं स्वरूप सांगत असताना श्रीमद भगवत गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा सांगतायत हा संसार कसा आहे। जसं शास्त्रामध्ये याचं वर्णन केलं आहे तशा पद्धतीने हा प्रतीतीला येत नाही। न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादीर्न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढ मूल मसंग शस्त्रेण दृढेन चित्वा। या श्लोकामध्ये भगवान परमात्मा सांगतायत न रूपमस्येह तथोपलभ्यते। त्याच्या पुढचं पद फार महत्वाचं आहे। नान्तो न चादीर न च संप्रतिष्ठा, याला आदिही नाही आणि अंतही नाही। याच्या पुढचंही पद फार महत्वाचं आहे। न च संप्रतिष्ठा, या संसाराला चांगल्या पद्धतीने स्थिरता नाही। खरं म्हणजे या जगामध्ये स्थिर काय आणि अस्थिर काय याचा जर आपण विचार करू गेलो तर एकमेव भगवान परमात्मा स्थिर आहे। परमात्म्या व्यतिरिक्त जेवढं म्हणून काही दृश्यमान जगत आहे हे सगळं अस्थिर स्वरूपात आहे। तुकोबाराय बोलतात देवा मला हे अनेक उपपत्तीने कळून आलेलं आहे, एकमेव तू स्थिर आहेस। तुझं विना काही परमात्मा स्थिर आहे। परमात्म्या व्यतिरिक्त सगळं जगत अस्थिर स्वरूपाचं आहे। मग जगत जर अस्थिर स्वरूपाचं असेल, जगत जर बदलणार असेल तर संसारातले अनुभव देखील बदलणारेच असणार। कारण संसार बदलणार आहे म्हणून संसारातले अनुभव एकसारखे टिकून राहत नाहीत। संसारातले अनुभव हे विषम स्वरूपाचे आहेत। दुसरी अशी विचित्र अवस्था आहे संसारातल्या अनुभवांची। संसारातले जे अनुभव आहेत ना, संसारातले अनुभव हे सांगण्याजोगे नसतात। शहाण्या माणसाने संसारातले अनुभव सांगू नयेत। कोणत्या गोष्टी सांगू नयेत? त्यांनी सांगितलं की 5 गोष्टी शहाण्या माणसाने 4 चौघामध्ये प्रकट करू नये। अर्थनाशम मनस्तापम गृहे दुश्चरितानि च वंचनम चापमानं च मतिमान न प्रकाशम। शहाण्या माणसाने ह्या 5 गोष्टी 4 चौघामध्ये सांगू नयेत। पहिली गोष्ट आहे आपल्या जवळचा पैसा संपलेला आहे हे शहाण्या माणसाने 4 चौघामध्ये सांगू नये। सांगून पहा दुसऱ्या दिवशी शेजारी रामराम घालायचा बंद पडतो, रामरामच करत नाही। कारण या जगाची रीत अशी आहे धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी। म्हणून आपल्या जवळचा पैसा संपला आहे हे कमीत कमी म्हाताऱ्या माणसांनी तरी सांगू नये। आर्य चाणक्यांचं मत आहे अर्थनाशम मनस्तापम, अंतःकरणामध्ये काही मानसिक द्वंद्व निर्माण झालेला असेल, काही टेन्शन असेल, ताणतणाव असेल तर तो ताणतणाव ही कोणासमोर प्रकट करू नये। काही विचित्र स्वभावाची माणसं आपलं सगळं काढून घेतात आणि नंतर त्याचं भांडवल करून त्रास देत बसतात। म्हणून आपलं टेन्शन कोणासमोर प्रकट करायचं नाही। गृहे दुश्चरितानि च, कौटुंबिक पती पत्नीचा कलह झाला असेल तर तोही 4 चौघामध्ये प्रकट करायचा नाही। आणि वंचनम चापमानं च, कुठे उद्योगधंद्यामध्ये जर आपली फसवणूक झाली असेल, झालेली फसवणूक प्रकट करायची नाही। आणि जर आपला कुठे अपमान झाला असेल तर झालेला अपमान 4 चौघामध्ये जाहीररित्या सांगायचा नाही। म्हणून आपल्या मराठी भाषेमध्ये म्हण आहे मान सांगावा जनात आणि अपमान ठेवावा मनात। मला सांगायचंय काय संसारातले अनुभव हे सांगण्याजोगे नसतात। विठ्ठल तुकोबाराय संसारातले अनुभव का सांगत नाहीत? परमार्थातले अनुभव सांगतात। संसारातले अनुभव सांगण्याजोगे नसतात, त्याचा कोणाला उपयोगही होत नाही। खरं म्हणजे संसारामध्ये एकाचा अनुभव जशाला तसा दुसऱ्याच्या उपयोगाला येत नाही। 2 मित्र बऱ्याच दिवसानंतर भेटले होते।
आहे, जशाला तसे संसारातले अनुभव माणसं सांगत नाहीत, म्हणून प्रत्येकाला दुःख भोगावं लागते बरं का. आपल्या पंजोबांनी आपल्या आजोबांना या संसाराचं यथार्थ स्वरूप सांगितलं असतं तर आपले आजोबा सुखी झाले असते. आजोबांनी आपल्या वडिलांना या संसाराचं जशाला तसं स्वरूप सांगितलं असतं, आपले अव्याहतपणे चालू आहे. विचित्र अवस्था आहे, म्हणून संत महात्मे संसारातले अनुभव सांगत नाहीत. संसारातल्या अनुभवांचा काहीही फायदा होत नाही, उपयोग होत नाही, पारमार्थिक अनुभवांचा उपयोग होतो. संत महात्म्यांचे अनुभव हे तुमच्या आमच्या कल्याणासाठी आहेत, उद्धारासाठी आहेत, म्हणून संत महात्मे आपले अनुभव सांगतायत. जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या पारमार्थिक अनुभूतीचा, आपल्या भगवत शरणागतीचा अनुभव सांगितला आहे. भगवान परमात्म्याला शरण गेल्यानंतर आमच्या जीवनामध्ये अमरत्व अवस्था प्राप्त झाली, आणि ही अमरत्व अवस्था प्राप्त झाल्यानंतर पुन्हा त्या विष्णुदासांना कुठल्याही प्रकारचं गर्भवासाचं दुःख राहत नाही. न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. गर्भवासाचं दुःख अनेक प्रकारचं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तुकोबाराय बोलतात, काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा. मांस मळा मूत्र जाणा, तुझ क्षणोक्षणा ध्यातसे. मज चालता प्रयाण काळी, असतान दिसती जवळे. हे जे गर्भवासाचं दुःख आहे, भगवान परमात्म्यांच्या दासांना कधीही प्राप्त होत नाही. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भगवान परमात्मा आपल्या दासांचं कशा पद्धतीने रक्षण करतो याचं चिंतन पुढील 2 चरणामध्ये आहे. तत्पूर्वी आपण सर्वजण संप्रदायपूर्वक एक वेळ भगवान परमात्म्याचं प्रेमाने भजन करू आणि उर्वरित 2 चरणाचा शब्दशः अर्थ पाहू. जे काही अनुष्ठान करत असतो, जी काही साधना करत असतो, या साधनेला काही ना काहीतरी भगवान परमात्मा फळ देतो. काय आहे, परमार्थातली कुठलीच क्रिया वायाला जात नाही. आमचे प्रातस्मरणीय गुरुवर्य वैकुंठवासी विठ्ठल बाबा फुले एक नेहमी वाक्य सांगायचे, संसार आणि परमार्थ याच्यातला फरक सांगत असताना ते नेहमी म्हणायचे, ज्याच्यातलं काहीच वायाला जात नाही त्याचं नाव परमार्थ, आणि ज्याच्यातलं काहीच उपयोगाला येत नाही त्याचं नाव संसार. संसारातलं काहीच उपयोगाला येत नाही आणि परमार्थातलं काहीच व्हायला जात नाही. आता थोडीशी गंमत आपल्याला वाटेल की संसारातलं उपयोगाला येत नाही असं कसं काय तुम्ही म्हणता. या ठिकाणी संसार शब्दाचा अर्थ काय करायचा,
नेहमी संत महात्मे पहिल्याही चरणामध्ये अंतरला संसारा असं म्हटलंय. संसार संसार म्हणजे काय? तुम्ही आम्ही ज्याला संसार म्हणतो ना त्याला संत महात्मे संसार म्हणायलाच तयार नाही. तुम्ही आम्ही संसार कशाला म्हणतो? सामान्यपणे बायका पोरं, गुरं ढोरं, शेतीबाडी, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे जे विकार आहेत ना हे विकार म्हणजे संसार आहे. मग हे विकार ज्याच्या जवळ असतील तो संसारिक, आणि हे विकार ज्याच्या जवळ नसतील तो गृहस्थ जरी दिसत असला तरी तो पारमार्थिक आहे. विठ्ठला शास्त्रामध्ये जीवकृत सृष्टी आणि ईशकृत सृष्टी याचा विचार आहे. द्वैत विवेक प्रकरणामध्ये पंचदशीच्या मनुष्याच्या जीवनामध्ये ईशकृत सृष्टी त्याच्या सुखदुःखाला कारण नाही, त्याच्या सुखदुःखाला कारण जीवकृत सृष्टी आहे. भगवान परमात्म्याने निर्माण केली जी काही सृष्टी आहे ती आमच्या सुखदुःखामध्ये प्रत्यक्षात त्या ठिकाणी सुखदुःख देत नाही. मग त्या भगवान परमात्म्याने निर्माण केलेल्या सृष्टी बरोबर आपण एक अंतःकरणामध्ये जीवसृष्टी निर्माण केली असते, तिच्याबद्दल एक आसक्ती निर्माण केली असते आणि ती आसक्ती माणसाला दुःख देते. म्हणून हा जो भौतिक संसार आहे याला संत महात्मे संसार म्हणायला तयार नाहीत. खरा संसार कोणता आहे? खरा संसार हे विकार. या विकारातून माणसाला कितीही विकार माणसाने सांभाळले, माणसाच्या ठिकाणी अहंकार असतो, काम असतो, लोभ असतो, क्रोध असतो, या काम क्रोध लोभाचा कितीही त्याने सांभाळ केला तरी त्याच्या वाटेला काहीच फल शाश्वत प्राप्त होत नाही. म्हणून संसार कितीही नेटाने केला तरी त्याच्यातलं काहीच उपयोगाला येत नाही. वाक्याचं तात्पर्य हे आहे, तुम्ही संसार करत असताना म्हणजे हा संसार नाही, ही एक व्यवस्था आहे. काम क्रोध लोभ मद मत्सर हे जे विकार आहेत हे विकार कितीही नेटाने जरी आपण त्या ठिकाणी केले तर त्याच्यातून उपयोगाला काहीच येत नाही. आणि परमार्थ कितीही चाल ढकलीवर केला ना त्याच्यातलं काहीच उपयोग होत नाही. परमार्थ असा आहे महाराज की परमार्थिक क्षेत्रामध्ये माणसाच्या जीवनामध्ये प्रसाद प्राप्त होतो आणि सांसारिक क्षेत्रामध्ये त्याच्या जीवनामध्ये पश्चाताप प्राप्त होतो. खरं म्हणजे यावत सगळ्या संसाराचं फळ जर काय असेल पश्चाताप आहे आणि परमार्थाचं फळ जर काय असेल तर प्रसाद आहे. जेवढा तुम्ही काही परमार्थ करा परमार्थाचं फळ म्हणजे प्रसाद आपल्याला, आणि प्रसाद प्रसाद म्हणजे काय? अंतःकरणाची प्रसन्नता, प्रसाद असतो प्रसन्नता. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की जे भगवत भक्त भगवान परमात्म्याची भक्ती करतायत, जीवनामध्ये साधना करतायत, त्यांना भगवान परमात्मा विसरत नाही, त्यांना विसरत नाही, त्यांचं सगळं पालन पोषण करतो. कशा पद्धतीने पालन पोषण करतो तुकोबाराय यासाठी दृष्टांत देतात. अभंगाचे
जन्मा लळा पाळावा न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. ज्याप्रमाणे आई आपल्या मुलाला विसरत नाही त्याप्रमाणे भगवान परमात्मा आपल्या भक्तांना विसरत नाही. भगवत भक्तावर कितीही संकट आले तरी भगवान परमात्मा तो ते संकट आपल्यावर घेतो आणि भगवत भक्ताला सही सलामत व्यवस्थित ठेवतो. भगवान परमात्म्याची श्रीमद भगवद्गीतेतील 8व्या अध्यायातील भाषा आहे आणि त्याच्यावर चिंतन करत असताना ज्ञानोबारायांच्या खूप गोड ओव्या आहेत. ज्ञानोबाराय सांगतात अंत समयी ज्या वेळेस त्याची भगवत भक्ताची विकल अवस्था झाली असते अशा विकल अवस्थेमध्ये भगवान परमात्मा स्वतः त्या ठिकाणी जातो आणि त्याची सेवा करतो. का? कारण या भगवत भक्ताने आयुष्यभर त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची सेवा केली असते. त्याचं ते ऋण मनामध्ये ठेवून भगवान परमात्मा सेवा करतो. ज्ञानोबाराय बोलतात ते ऋणवैपण देखोनी अंगी मी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागी भक्तांची आत्मत्यागी परिचर्या करी देह वैकल्याचा वारा झने लागेल या सुकुमारा म्हणून आत्मबोधाची या पांजिरा सुयेतया ते. अशा सगळ्या अवस्थेमध्ये भगवान परमात्मा रक्षण करतो. तुकोबाराय सांगतात ज्याची त्रिभुवनामध्ये सत्ता आहे त्या भगवान परमात्म्याने आमचं देखील रक्षण केलं आणि आम्हाला अमरत्व अवस्था प्राप्त त्रिभुवनेची सत्ता कधी दास विष्णूचे. अशा पद्धतीने भगवान परमात्मा आपल्या भक्तांचं पालन पोषण करत असतो आणि अमरत्व अवस्था प्राप्त करून देतो. म्हणून हा भगवत शरणागतीचा अनुभव जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगाच्या माध्यमातून सांगितला. यथामती यथावकाश या ठिकाणी सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. वैकुंठवासी मथुराबाई मधुकरराव कासगुंडे यांच्या मुकुंदराव वैकुंठवासी मथुराबाई मुकुंदराव कासगुंडे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त परमपूजनीय विनायक बाबा यांच्या आज्ञेने ही सेवा प्राप्त झाली आणि या सेवेसाठी उपस्थित राहण्याचा योग एक प्रकारचं भाग्य प्राप्त झालं म्हणावं लागेल. ज्या मातेने अशा भगवत भक्तांना जन्म दिला की ज्यांच्यामुळे आपल्या सगळ्या पंचक्रोशीमध्ये भगवत भक्तीचं एक प्रकारचं वातावरण आहे. परमपूजनीय बाबांचं जीवन असं निरपेक्ष अयाचित वृत्तीने कीर्तन करणारं जीवन आहे. म्हणजे कुठेही बाबांची अशी कुठल्याही प्रकारची तक्रार नसते आणि कितीही सामान्य कार्यक्रम असो कितीही मोठा कार्यक्रम असो तेवढ्याच श्रद्धेने आदराने बाबा कार्यक्रम करत असतात. आम्ही एक वेळ बाबांना आमच्या शेतामध्ये कीर्तन करायला लावलं होतं. त्या ठिकाणी येऊन बाबांनी कीर्तन केलं. कोणी कीर्तन म्हणलं की नाही म्हणायचं नाही, त्या ठिकाणी जाऊन कीर्तन करायचं आणि कशाचीही अपेक्षा नाही. म्हणजे असे जे भगवत भक्त असतात त्यांच्यामुळं खरं म्हणजे परमार्थ टिकत असतो. आता काय आहे या पारमार्थिक क्षेत्रामध्ये दोन वर्ग पाहायला मिळतात आपल्याला. एक टिकतो आहे आणि अशा भगवत भक्तांना महापुरुषांना ज्या मातेने जन्म दिला त्या मातेंचं हे प्रथम वर्ष श्रद्धाचं कीर्तन बाबांनी मला आज्ञा केली. तशी माझी खूप धावपळ होती. मी पोहोचेल की नाही बाबांनी सांगितल्यानंतर मला ते डावलू वाटायला गेलं म्हणून मी जुळवाजुळव केली आणि या कीर्तनासाठी आमचं शिबिर देखील समारोप एक दिवस अगोदर घेतला. बाबा म्हणले आवर्जून नका येऊ म्हणले, तुमचं तुम्ही येणार जर असाल तर. मी विचार केला की या मातोश्रींनी एवढ्या मोठ्या भगवत भक्तांना जन्म दिला आहे त्यांची आपल्याला अंशतः का होईना कीर्तनाच्या माध्यमातून सेवा घडेल
आणि प्रथमतः बाबा निमंत्रण देत आहेत, ते डावलू नये. महापुरुषांनी जर सेवा करायला सांगितली, सेवेके करावे सांगितले काम, ते होतो पण कामा नाही. आणि बाबांबद्दल माझ्या अंतःकरणामध्ये प्रचंड श्रद्धा आहे, आदर आहे. त्यामुळं खरं म्हणजे इथं उभारल्यानंतर मी बोलेल की नाही बोलेल याची मला शाश्वती नव्हती, कारण मी जवळ 4 तास सलग गाडी चालवली आणि ते बिनविश्वासी. तशा पद्धतीने ते हे सगळी सेवा गोड करून घेतील. आणि बाबांवर प्रेम असणारी, श्रद्धा असणारी वारकरी संप्रदायातील सर्व पंचक्रोशीतील महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. झुंबर महाराज, परमेश्वर महाराज आहेत, आपले गडदे महाराज आहेत, गडदे महाराज, भालेकर महाराज चिचखंडीचेच ना, हे सगळे चिचखंडीचे भजनी मंडळ आहेत. आमचे कृष्णा महाराज आहेत, उमेश महाराज आणि बाबांवर, विनायक बाबांवर प्रेम असणारे आमचे मामाश्री श्रीयुत माऊली तात्या गडदे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मामांनी आमच्या गावामध्ये फार मोठं शिबिराचं त्या ठिकाणी आयोजन केलं आहे. आपल्याही गावातील 2-3 विद्यार्थी त्या ठिकाणी शिबिरामध्ये आलेली होती. खरं म्हणजे त्यांची खूप मोठी तळमळ आहे आणि मला ते नेहमी म्हणत असतात की तुमचा काहीतरी उपयोग आपल्या परिसराला झाला पाहिजे. आणि त्यांची ती तळमळ असल्यामुळं सगळ्या अंगाने झोकून दिला आहे त्या शिबिरामध्ये. आणि त्यांचं असं म्हणणं जाची सत्ता
कष्टातून वसंत फुलविला, उरले नाही साथ आम्हाला, आठवण येते क्षणाक्षणाला, आजही तुमची वाट पाहतो या पुन्हा जन्माला. अशा आमच्या सर्वांच्या मुठीमाई यांना आमच्यातून जाऊन आज 1 वर्ष झालं. त्यांच्या वर्षश्रद्धानिमित्त हरिभक्त पारायण आचार्य लक्ष्मण महाराज कुंडगर यांनी आज यांचा कीर्तनाचं आयोजन आपण केलं. त्यांनी आपल्या वाणीतून आपला सर्वांना असं सुश्राव्य असं कीर्तनाची सेवा या ठिकाणी त्यांनी दिली. आमच्या काजगुंडे परिवारावर त्यांचं अत्यंत जिव्हाळ्याचं नातं असल्यामुळं ते या ठिकाणी त्यांनी सांगितलं की धावपळीत सुद्धा ते या कीर्तन सेवेसाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाले. त्याबद्दल सर्व काजगुंडे परिवाराच्या वतीनं मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि एक काजगुंडे परिवाराच्या वतीनं त्यांचा स्नेहपूर्वक या ठिकाणी सत्कार करू इच्छितो. तरी सुधाकर बापू गडकर या